नमस्कार मित्रांनो, वेद माझा यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. भारतीय अर्थव्यवस्था रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये आपण प्रकरण 20ला म्हणजे सार्वजनिक वित्ताला सुरुवात केलेली होती. त्यामध्ये आपले एकूण 3 व्हिडिओ लेक्चर झालेले आहेत. गेल्या भागामध्ये आपण भारतातील जेंडर बजेटिंग आपण बघितलं होतं. या भागामध्ये आपण सार्वजनिक खर्च वाढ आणि कारणे इथून आपण वाचन करणार आहोत. चला तर या व्हिडिओ लेक्चरला आपण सुरुवात करूया. सार्वजनिक खर्च वाढ आणि कारणे म्हणजेच पब्लिक एक्सपेंडिचर. अर्थ: सरकारने आपल्या अर्थसंकल्पात दिलेले पुढील आर्थिक वर्षात करावयाच्या खर्चाचे विवरण म्हणजे सार्वजनिक खर्च होय. सार्वजनिक खर्चाचे विभाजन महसुली खर्च व भांडवली खर्च असे केले जाते. या दोन्ही खर्चाचे विभाजन योजना खर्च व गैर योजना खर्च असे केले जाते. याची माहिती पूर्वी देण्यात आलेली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपासून भारत सरकारच्या सार्वजनिक खर्चात प्रचंड वाढ होत गेलेली आहे. सार्वजनिक खर्चात सतत होत जाणाऱ्या वाढीचे कारणाचे स्पष्टीकरण वेगनारच्या नियमाच्या आधारे केले जाते. ॲडॉल्फ वेगनारच्या मते सार्वजनिक खर्च व आर्थिक विकास यांमध्ये कारण संबंध आढळतो. या नियमानुसार आर्थिक विकासाच्या प्रक्रियेदरम्यान सार्वजनिक खर्च दरडोई राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत अधिक वेगाने वाढतो. दुसऱ्या भाषेत, सार्वजनिक खर्चाच्या बाबतीत मागणीची उत्पन्न लवचिकता म्हणजेच इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड एकपेक्षा अधिक असते. वरील नियमाचे स्पष्टीकरण असे आहे की अर्थव्यवस्थेचा विकास होत असतानाच अशा विविध गुंतागुंतीच्या समस्या कॉम्प्लेक्सिटीज निर्माण होत जातात की ज्यांना त्यांचा सामना करण्यासाठी सरकारला अधिक खर्च करावा लागतो. वेगनरने अशा खर्चाची 3 स्वरूपे सांगितली आहेत. 1. अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अधिक खर्च आणि 2. भौतिक मालमत्तेच्या उत्पादनासाठी खर्च म्हणजेच अशी भौतिक मालमत्ता जिच्या निर्मितीसाठी खाजगी क्षेत्र सहसा पुढे येत नाही. उदाहरणार्थ पायाभूत सुविधा. सरकारला हा खर्च आर्थिक वाढीसाठी प्रोत्साहन वातावरण निर्माण करण्यासाठी व राखण्यासाठी करावा लागतो. 3. सामाजिक सेवांची तरतूद. समाधानकारक सामाजिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारला खर्च करावा लागतो. भारतात सार्वजनिक खर्च वाढवण्यामागील काही साधारण कारणे पुढीलप्रमाणे आहेत. नंबर 1. कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी. नंबर 2. संरक्षणावरील वाढता खर्च. नंबर 3. शहरीकरणाचे वाढत्या प्रमाणामुळे नागरी सुविधांवर अधिक खर्च. नंबर 4. कृषी व उद्योग क्षेत्रांच्या विकासासाठी प्रचंड खर्च. नंबर 5. विस्तारणारी प्रशासकीय यंत्रणा, कर्मचाऱ्यांचा पगार, पेन्शनवरील वाढता खर्च. आणि 6. पायाभूत सुविधांवरील वाढता खर्च. 7. अनुदानांवरील वाढता खर्च. 8. तुटीच्या अर्थसंकल्पामुळे वाढणाऱ्या कर्जाचे व व्याजाचे प्रमाण. आणि 9. अर्थव्यवस्थेच्या विकसनशील स्वरूपामुळे सार्वजनिक उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकली नाही. आता आपण सुरुवात करणार आहोत सार्वजनिक कर्ज या टॉपिकला. सार्वजनिक कर्ज म्हणजे पब्लिक डिबेट. सरकारच्या करेतर महसुलामध्ये सार्वजनिक कर्ज हा महत्त्वाचा स्रोत आहे. सरकारच्या एकूण देयतांना सरकारी कर्ज म्हणजेच गव्हर्नमेंट डेबिट असे म्हणतात. सरकारी खर्चाचे विभाजन सार्वजनिक कर्ज आणि इतर देणी यांमध्ये केले जाते. सार्वजनिक कर्जामध्ये अंतर्गत कर्जे आणि बाह्य कर्जे यांचा समावेश होतो. सरकारी कर्जे म्हणजेच सार्वजनिक कर्ज अधिक इतर देणी. सार्वजनिक कर्ज म्हणजेच अंतर्गत कर्ज अधिक बाह्य कर्ज. यांपैकी सार्वजनिक कर्ज भारताच्या संचित निधीचा भाग असते, तर इतर देणी भारताचे सार्वजनिक लेखेचा भाग असतात. सार्वजनिक खर्चाच्या बाबतीत सरकार कर्जदार म्हणजे बॉरोवर असते, तर इतर देणी सरकारने बँकर म्हणून कार्य करताना मिळवलेली असतात. 1. अंतर्गत कर्जे, यालाच इंटरनल डेबिट असं म्हणतो. ही कर्ज देशांतर्गत अर्थव्यवस्थेतून घेतलेली असतात. त्यांचे वर्गीकरण पुढील 3 गटांमध्ये केलेले जाते. 1. बाजार कर्जे, मार्केट बॉरोईंग. सरकारने जनतेकडून व बँकांकडून घेतलेली प्रत्यक्ष कर्जे. 2. आपत्कालीन कर्जे, शॉर्ट टर्म बॉरोईंग्स. सरकारने रिझर्व्ह बँक, व्यापारी बँक, राज्य सरकारे इत्यादींना विकलेल्या कोषागार हुंड्या. 3. इतर मध्यम व दीर्घकालीन कर्जे म्हणजेच अदर मीडियम अँड लाँग टर्म बॉरोईंग्स.
रिझर्व्ह बँक, व्यापारी बँक इत्यादींना विकलेले मध्यम व दीर्घकालीन सरकारी रोखे. आणि यामध्ये 2 आहे बाह्य कर्जे, एक्सटर्नल डेबिट. यामध्ये परकीय सरकारी आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाचा समावेश होतो. 3 इतर देणी, अदर लायबिलिटीज. यामध्ये सरकारच्या व्याजधारित देयतांचा, इंटरेस्ट बिअरिंग लायबिलिटीज समावेश होतो. उदाहरणार्थ पोस्ट ऑफिस बचत बँकेतील लघु बचती, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स, प्रॉव्हिडंट फंड इत्यादी. यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, आता आपण बघूयात. नेक्स्ट पुढे जाऊयात. मार्च 2013 अखेर सरकारचे सार्वजनिक कर्ज रुपये 39,41,855 कोटी म्हणजे GDPच्या 39% होते. तर इतर देणी 11,28,747 कोटी म्हणजेच GDPच्या 11.2% होते इतक्या होत्या. ठीक आहे. एकूण सार्वजनिक कर्जांपैकी 95.5% अंतर्गत कर्ज तर 4.5% बाह्य कर्ज होते. लेखा व लेखापरीक्षण यालाच आपण म्हणतो अकाउंटिंग आणि ऑडिटिंग. याचा अर्थ बघूयात. लेखा म्हणजे जमा खर्च, लेखापरीक्षण म्हणजे जमा खर्चाची तपासणी. सरकारी लेखा व लेखापरीक्षणात सरकारी जमा खर्च लिहिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लेखा संबंधीचे नियम व ज्या जमा खर्चाची वेळोवेळी तपासणी म्हणजेच ऑडिटिंग करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली यंत्रणा यांचा समावेश असतो. या यंत्रणेत पुढील बाबींचा समावेश होतो. यामध्ये 1 भारताचा नियंत्रण व महालेखापाल म्हणजे महालेखापरीक्षक, कॅग कंट्रोलर ऑडिटर जनरल असं आपण त्याला म्हणतो. 2 कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंटंट्स म्हणजे CGA. आणि 3 लेखापरीक्षण अथवा अर्थविषयक संसदीय समित्या. आता आपण बघूयात. भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक म्हणजे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, कॅग. यास भारताचा नियंत्रण व सरहिशेब तपासनीस असे म्हणतात. नेमणूक घटनेच्या कलम 148 अंतर्गत याची नेमणूक होते राष्ट्रपतींच्या मार्फत. कार्यकाल 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत दोन्हीपैकी जी घटना आधी घडेल तो कार्यकाल. हे आपण पॉलिटीमध्ये सगळं अभ्यासलेलं आहे. पात्रता: 1 प्रदीर्घ प्रशासकीय कामाचा अनुभव, 2 लेखी परीक्षण तसेच आर्थिक अथवा वित्तीय व्यवहार याबाबतचे उत्तम ज्ञान. आणि याची बडतर्फी होते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास बडतर्फ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीप्रमाणेच म्हणजे महाभियोग. संसदेच्या दोन्ही सभागृहात तसा आशयाचा ठराव त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने तसेच हजर व मतदान भाग घेणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने संमत झाल्यास व त्यानंतर राष्ट्रपतींनी तसा आदेश काढल्यास कॅगना पदावरून दूर केले जाते, बडतर्फ केले जाते. वेतन: सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच कॅगला पगार, पेन्शन व इतर भत्ते प्राप्त होतात. सेवा शर्ती: कॅगचे अबाधित स्वातंत्र्य व निपक्षपातीपणा साध्य करण्यासाठी घटनेत पुढील व्यवस्था आहे. 1 कॅगचे वेतन, सेवा शर्ती, पेन्शन, निवृत्ती, वय इत्यादी बाबींमध्ये त्याला प्रतिकूल ठरतील असे कोणतेही बदल करता येणार नाही. 2 त्याच्या निवृत्तीनंतर तो केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या खाली येणाऱ्या कोणत्याही पदासाठी पात्र ठरणार नाही. याची कार्ये: 1976 पूर्वी कॅगला 2 प्रकारची कार्य करावे लागत: लेखीविषयक कामे आणि लेखी तपासणीविषयक कामे. आता आपण पुढे जाऊयात. मात्र कॅग CAG कर्तव्य व अधिकार कायदा 1971 अन्वये कॅगची लेखीविषयक कार्य काढून घेण्यात आली व त्यांच्याकडे फक्त लेखी तपासणीची कामे देण्यात आली आहेत. 1 भारताच्या राज्य सरकारांच्या तसेच विधानसभा असलेल्या केंद्रशासित प्रदेशांच्या संचित निधीतून झालेल्या खर्चाचा तपासणी अहवाल तयार करणे तसेच हा खर्च कायद्याने ठरवून दिल्याप्रमाणेच झाला आहे की नाही हे बघणे, याची तपासणी करणे. केंद्र सरकारच्या जमा खर्चाचा अहवाल कॅग राष्ट्रपतीला सादर करतात. राष्ट्रपती तो संसदेत मांडण्याचे घडवून आणतात. संसद तो लोकलेखा समितीकडे पाठवतो. लोकलेखा समिती त्याचा पूर्ण अभ्यास करून स्वतःच्या केंद्राच्या जमा खर्चाबाबतचा दुय्यम अहवाल तयार करतात. या अहवालावर संसदेमध्ये चर्चा होते. म्हणून कॅगला लोकलेखा समितीचे कान व डोळे असे म्हणतात. तसेच कॅगला लोकलेखा समितीचा मित्र, मार्गदर्शक आणि
तत्त्वज्ञ असेही म्हणतात. राज्य सरकाराच्या जमा खर्चाचा अहवाल कॅग राज्याच्या राज्यपालाला सादर करतात. राज्यपाल तो विधानसभेत मांडण्याचे घडवून आणतात. 2. भारताच्या तसेच राज्यांच्या आकस्मिक खर्च निधी व सार्वजनिक लेखांमधून झालेल्या खर्चाचा तपासणी अहवाल तयार करतात. केंद्र सरकार व राज्य सरकारांच्या खात्यांनी डिपार्टमेंट्स केलेल्या व्यापार, उत्पादन, जमा खर्च इत्यादीचा तपासणी अहवाल तयार करणे. 4. पुढील संस्थांच्या जमा खर्चाचा तपासणी अहवाल तयार करणे. 1. केंद्र व राज्य सरकारांचे सार्वजनिक उद्योग. 2. केंद्र किंवा राज्य सरकारांकडून मोठ्या प्रमाणात वित्तपुरवठा होत असलेल्या संस्था. 3. इतर महामंडळे किंवा संस्था जर त्यांच्या संबंधित कायद्यात तसे म्हटले असल्यास. 5. राष्ट्रपती कॅग वर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जमा खर्चाच्या तपासणीची जबाबदारीसुद्धा सोपवू शकतो. 6. 2000 पासून कॅगवर निर्गुंतवणुकीच्या व्यवहारांची तपासणी करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. महालेखापाल दरवर्षी 3 अहवाल राष्ट्रपतींना सादर करतात. 1. विनियोजन लेख्यांवरील ऑडिट अहवाल. 2. वित्त लेखांवरील ऑडिट अहवाल आणि 3. सार्वजनिक महामंडळांवरील ऑडिट अहवाल. राष्ट्रपती हे अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडण्याचे घडवून आणतात. त्यानंतर लोकलेखा समिती त्यांचे परीक्षण करते आणि आपले निष्कर्ष संसदेकडे पाठवते. कॅगच्या कार्यावरील मर्यादा. आता मर्यादा बघूयात आपण. 1. संचित निधीतून म्हणजेच भारताचे तसेच राज्यांच्या काढल्या जाणाऱ्या पैशावर नियंत्रण नसते. कॅगचा संबंध फक्त तपासणीच्या टप्प्यावर येतो, तोपर्यंत प्रत्यक्ष खर्च होऊन गेलेला असतो. कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स म्हणजे CGA या पदाबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत. ऑक्टोबर 1976 पासून कॅगची लेखेविषयक कार्ये अर्थ मंत्रालयात निर्माण करण्यात आलेल्या CGAच्या कार्यालयाकडे देण्यात आली आहे. CGA हे केंद्र सरकारचे सर्वोच्च लेखा प्राधिकारी अपेक्स अकाउंटिंग ऑथॉरिटी आहे. घटनेच्या कलम 150 अन्वये केंद्र व राज्य शासनांच्या लेख्यांचे स्वरूप विहित करण्याची जबाबदारी राष्ट्रपतींवर आहे. राष्ट्रपतींच्या या अधिकाराची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी CGA यांच्यावर आहे. त्यानुसार केंद्र व राज्य सरकारचे लेखे कोणत्या स्वरूपात ठेवता येतील हे महालेखापालांच्या सल्ल्यानुसार सुचवण्याची जबाबदारी राष्ट्रपतींनी CGA यांच्यावर टाकली आहे. CGA हे लेखीविषयक कामांबद्दल भारत सरकारचे प्रमुख सल्लागार प्रिन्सिपल ॲडवायझर म्हणून काम करतात. तसेच कार्यक्षम अशा लेखीविषयक व वित्तीय रिपोर्टिंग सिस्टीमची निर्मिती करण्यासाठी जबाबदार असतात. CGAच्या कार्यालयात व्यावसायिक लेखी तज्ज्ञांची नेमणूक केली जाते, ज्यांना विविध शासकीय संस्था व समित्यांमध्ये लेखीविषयक कार्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सहभागी करून घेतले जाते. आता आपण यांची कार्य बघू. CGA हे भारत सरकारचे मुख्य लेखा सल्लागार असून तांत्रिकदृष्ट्या योग्य अशी लेखा व्यवस्था प्रस्थापित करणे व राखणे हे त्यांचे प्रमुख कार्य असते. 2. ते प्रत्येक महिन्याला सरकारचा खर्च, महसूल, कर्जे, वतूल यांचे समक्षात्मक विश्लेषण तयार करतात. 3. ते संसदेला सादर करण्यासाठी वार्षिक विनियोजन लेखे व केंद्रीय वित्त लेखे तयार करतात. आणि 4. तसेच सरकारच्या जमा खर्चाच्या नोंदणीसाठी योग्य नमुने फॉर्मॅट्स तयार करणे, सरकारच्या जमा खर्चाबाबत नियमावली तयार करणे, यांच्यात आवश्यकतेनुसार बदल सुचविणे ही कार्य त्यांना करावे लागतात. आता आपण माहिती बघूया. लेखा परीक्षण विषयक संसदीय समित्या. या संसदीय समित्यांमध्ये आपण चर्चा करणार आहोत. पुढे जाऊयात. संसद ही वर्षभर काम करणारी संस्था नसलेले भारताच्या प्रचंड प्रशासनाचे कार्य ती आपल्या अधिवेशनात पूर्ण करू शकत नाही. म्हणून पूर्ण वर्षभर काम करण्यासाठी संसदेत काही संसदीय समित्यांची स्थापना केली जाते. त्यांचे स्थायी व तत्कालीन ॲडहॉक असे प्रकार आहेत. स्थायी समित्यांपैकी 3 समित्या लेखापरीक्षण अर्थविषयक असतात. त्या पुढीलप्रमाणे. 1. लोक अंदाज समिती. पुढील दोन्ही समित्या महत्त्वाच्या आहेत. लोक अंदाज समिती आणि लोकलेखा समिती दोन्ही महत्त्वाचे आहेत. आता आपण लोक अंदाज समितीला सुरुवात करूया. यालाच द एस्टिमेट्स कमिटी असं म्हणतो आपण. लोक अंदाज समितीची रचना पहिल्यांदा 1921 करण्यात आलेली आहे. ती स्वातंत्र्यानंतर तत्कालीन वित्तमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार या समितीची निर्मिती 1950 करण्यात आली. रचना. लोक अंदाज समितीत लोकसभेच्या 30 सदस्यांचा समावेश केला जातो. निवड.
याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तुम्ही हे प्लीज नोट डाऊन करून ठेवा. दोन्ही समित्या खूप महत्त्वाच्या आहेत, लोक अंदाज समिती आणि लोकलेखा समिती. ठीक आहे. निवड 30 सदस्य लोकसभेच्या सदस्यांमार्फत निवडून दिले जातात. निवडणूक दरवर्षी अप्रत्यक्ष पद्धतीने एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व या पद्धतीने केली जातं. मंत्र्याची निवडणूक सदस्य म्हणून केली जाऊ शकत नाही. 30 सदस्यांपैकी एकाची नियुक्ती अध्यक्ष म्हणून लोकसभेच्या अध्यक्षांमार्फत केली जाते. अध्यक्ष नेहमी सरकारी पक्षातील असतो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कार्यकाल 1 वर्ष. कार्य वार्षिक अर्थसंकल्पातील जमा खर्चाच्या अंदाजाची तपशिलावर तपासणी करणे. त्याद्वारे 1. सरकारच्या जमा खर्चाचा अंदाज ठरविताना कुठे काटकसर करता येईल, अंदाजांच्या धोरणांबाबतच्या यंत्रणेत कशा प्रकारे सुधारणा व कार्यक्षमता आणता येईल याबाबत शिफारसी करणे. 2. प्रशासनात कार्यक्षमता व काटकसर आणण्यासाठी पर्यायी धोरणे सुचविणे. 3. जमा खर्चाचे अंदाज संसदेसमोर कोणत्या स्वरूपात मांडता येतील त्याबद्दल शिफारसी करणे. लोक अंदाज समितीच्या शिफारसी व दोषारोपण सार्वजनिक खर्चाच्या उधळपणावर नियंत्रण ठेवणाऱ्या ठरतात, म्हणून तिला सतत काटकसर सुचवणारी समिती म्हणजे कंटिन्युअस इकॉनॉमी कमिटी असे म्हटले आहे. आता आपण बघणार आहोत लोकलेखा समिती. द पब्लिक अकाउंट्स कमिटी PAC 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणेअंतर्गत 1921 पासून लोकलेखा समितीची स्थापना करण्यात आली होती. रचना. लोकलेखा समितीमध्ये 22 सदस्य असतात. त्यांपैकी 15 लोकसभेतून तर 7 सदस्य राज्यसभेतून निवडून दिले जातात. निवडणूक दरवर्षी अप्रत्यक्ष पद्धतीने म्हणजेच एकल संक्रमणीय मताद्वारे म्हणजेच प्रमाणशीर प्रतिनिधित्व या पद्धतीने होते. मंत्र्यांची निवडणूक सदस्य म्हणून केली जाऊ शकत नाही. महत्त्वाचं आहे, मंत्र्यांची निवडणूक सदस्य म्हणून केली जाऊ शकत नाही. लोकसभेच्या 15 सदस्यांपैकी एकाची नियुक्ती समितीचा अध्यक्ष म्हणून लोकसभेच्या अध्यक्षांमार्फत केली जाते. 1967 पासून हा अध्यक्ष विरोधी पक्ष सदस्य असावा असा संकेत पाळला जातो. 1967 मध्ये मिनू मसानी या विरोधी पक्ष सदस्याची नियुक्ती लोकलेखा समितीचे अध्यक्ष म्हणून झाल्यापासून हा बदल करण्यात आलेला आहे. कार्यकाल 1 वर्ष. कार्य लोकलेखा समितीला लोक अंदाज समितीची जुळी बहिणी म्हणजे ट्विन सिस्टर असे म्हणतात, कारण दोघांची कार्य एकमेकांना पूरक अशी आहेत. 2. लोकलेखा समिती सरकारी तिजोरीतून काढल्या गेलेल्या पैशाचा जमा खर्च अथवा लेखी तपासते. हा खर्च संसदेने ज्या बाबींवर खर्च करण्याचा अधिकार सरकारला दिला आहे त्या बाबींवरच पैसे खर्च केले जात आहेत की नाही याची खात्री ही समिती करत असते. तसेच संसदेने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक खर्च झाला असल्यास त्या वाढीस खर्चाच्या मागील पार्श्वभूमीच्या यथायोग्यतेची तपासणी ही समिती करत असते. 3. लोकलेखा समिती राष्ट्राच्या वित्तीय बाबींमधील अनावश्यक खर्च, भ्रष्टाचार, कार्यक्षमता किंवा कार्यपद्धतीतील अभाव इत्यादी बाबींची तपासणी करते. लोकलेखा समितीला सरकारी खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारताच्या महालेखापालाच्या सरकारी जमा खर्चाच्या अहवालावरून अवलंबून राहावे लागते. त्यामुळेच भारताच्या महालेखापालाला लोकलेखा समितीचे कान व डोळे असे म्हणतात. लोकलेखा समितीच्या कार्यांवरील मर्यादा. 1. सरकारी जमा खर्चांमागील धोरणांच्या योग्यतेवर समितीला टीका टिप्पणी करता येत नाही, कारण ही धोरणं संसदेने ग्राह्य मानलेली असतात. आता आपण बघणार आहोत लोकलेखा समिती सेकंड पॉईंट याच्यातला राहिलेला आहे. लोकलेखा समिती सरकारी खर्चातील अनियमितता असा खर्च झाल्यानंतर तपासत असते. 3री समिती महत्त्वाची आहे, याच्यावर देखील प्रश्न विचारलेले आहेत. सार्वजनिक निगम समिती कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग्स. सार्वजनिक निगम समितीची निर्मिती सर्वप्रथम 1964 मध्ये कृष्ण मेनन समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आलेली आहे. महत्त्वाचं आहे, अगदी महत्त्वाचं आहे, तुम्ही हे नोट डाऊन करून ठेवू शकता. ठीक आहे, याच्यावर प्रश्न आलेला आहे. याची रचना. सार्वजनिक निगम समितीत 22 सदस्य असतात. त्यांपैकी 15 लोकसभेतून तर 7 राज्यसभेतून निवडून दिले जातात. निवडणूक दरवर्षी अप्रत्यक्ष पद्धतीने एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व या पद्धतीने होते. मंत्र्यांची निवडणूक सदस्य म्हणून केली जाऊ शकत नाही. लोकसभेच्या 15 सदस्यांपैकी एकाची नियुक्ती समितीचे अध्यक्ष म्हणून
लोकसभेच्या अध्यक्षांमार्फत केली जाते. याचा कार्यकाल 1 वर्ष असतो आणि त्याचे कार्य आपण आता बघूयात. सार्वजनिक उद्योगांचे अहवाल व लेखी तपासणे. 2. भारताच्या महालेखापालाने तपासलेल्या सार्वजनिक उद्योगांचे अहवाल तपासणे. 3. सार्वजनिक उद्योगांची स्वायत्तता व कार्यक्षमतेच्या संदर्भात त्यांचा कारभार योग्य व्यावसायिक व व्यापारी तत्त्वांचे पालन करून चालवला जात आहे की नाही याची तपासणी करणे. मात्र समितीला सरकारी धोरणांच्या योग्यतेची तपासणी करता येत नाही. ही समिती सार्वजनिक उद्योगांचे साधारणपणे पुढील बाबतीत मूल्यमापन करणे. याच्यामध्ये उत्पादन, अर्थव्यवस्थेला मदत, रोजगार निर्मिती, अनुषंगिक उद्योगांची निर्मिती, ग्राहकांच्या हितांचे संरक्षण इत्यादी. अशा पद्धतीने आपण हा पूर्ण चॅप्टर एकूण 4 भागांमध्ये संपवलेला आहे. याच्यामध्ये जे प्रश्न आहेत ते देखील इथे दिलेले आहेत. ते प्रश्न देखील तुम्ही बघू शकता, सोडवण्याचा प्रयत्न करू शकता. एकूण साधारणतः याच्यामध्ये आपल्याला 41 प्रश्न बघायला मिळतात. त्याचे उत्तर देखील याच्यामध्ये दिलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आयोगाने विचारलेले महत्त्वाचे, या सार्वजनिक वित्तावर विचारलेले महत्त्वाचे प्रश्न, गट ब गट क परीक्षेमधील प्रश्न आपण घेणार आहोत आणि टॉपिक्सवर हायलाईट करून एकदा पुन्हा फोकस करून त्याची रिव्हिजन करणार आहोत. या चॅनलला तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. माझा आजचा एक तुम्हाला प्रश्न आहे. तो प्रश्न म्हणजे आत्ताचे कॅग कोण आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. ठीक आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.